अहिल्यानगर जिल्ह्यात कोकणी साखर कारखान्याकडील थकीत रक्कम आणि योग्य ऊस दराच्या मागणीसाठी शिवसेनेचे युवा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते अभिजित पोटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मुक्काम आंदोलन सुरू झाले आहे। वंदे शेतकरी एकजुटीचा या आंदोलनाची सुरुवात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यावेळी शिवसेनेचे अभिजित पोटे, महादेव आव्हाड, संजय वाघ, सोमनाथ गर्जे, युसुफ पठाण यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी आणि शिवसैनिक उपस्थित होते। आंदोलनकर्त्यांनी यावेळी गंभीर आरोप केले की जिल्ह्यातील बहुतांश कारखानदार हे राजकीय पक्षांशी संलग्न असून त्यांनी संघटितपणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे। गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी दर जाहीर न करणे आणि घोषणांप्रमाणे भाव न देणे असे मुद्दे शेतकऱ्यांनी मांडले। कोकणी साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे थकीत असलेले 711 रुपये प्रति टन तात्काळ बँक खात्यात जमा करावेत ही आंदोलकांची पहिली आणि ठाम मागणी आहे। शिवसेनेचे अभिजित पोटे यांनी जिल्ह्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या मुक्काम आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी आज अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुक्काम आंदोलन करण्यासाठी आज या ठिकाणी जमलेले आहेत। प्रमुख मागण्या आहेत आमच्या। माननीय एकनाथजी शिंदे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही शिवसेना आणि शिवसेनेची शेतकरी सेना म्हणून या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आंदोलन पुकारले। मुक्काम आंदोलन आहे। गेल्या अनेक वर्षापासून या जिल्ह्यामध्ये काही कारखाने शेतकऱ्यांना जाहीरनाम्यातला भाव आणि एफआरपीतला भाव यामध्ये फरक करून फसवत आलेले आहेत। कोकणी साखर कारखान्याने शेतकऱ्यांना या ठिकाणी फसवलेला आहे। त्यांना 2911 रुपये जाहीरनाम्यातला भाव सांगितला आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये त्यांनी ऊस तोडला। ऊस तोडताना 2200 रुपये, ऊस तोडल्यानंतर 6 महिन्यांनी 2200 रुपये भाव दिला। 2200 रुपये भाव सुद्धा त्या ठिकाणी RRC ची कारवाई झाल्यानंतर या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तब्बल 711 रुपये प्रति टनाला या शेतकरी बांधवांना फसवले। ही फसवणूक होऊन आज जवळजवळ 2 वर्ष झालेले आहेत। 711 रुपये राहिलेले या शेतकऱ्यांना हक्काचे आपल्या घामाचे मेहनतीचे मिळालेले नाहीत। हे मिळवण्यासाठी कुकडी कारखान्याचे शेतकरी तरी इथं आलेच, त्याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी देखील या ठिकाणी आलेला आहे। कारण या आंदोलनाची सगळ्यात मोठी मागणी आहे, केंद्र शासनाने सांगितलं 3550 रुपये टनाला भाव द्या। अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखानदार साखर उतारा चोरतात, चोरून उतारा खातात। या भस्म्या झालेल्या साखर कारखानदारांना या ठिकाणी आम्ही जागा करण्यासाठी या प्रशासनाच्या मदतीने या ठिकाणी आंदोलन करू पाहतोय। या ठिकाणी मी जबाबदारीने सांगतो, शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी जबाबदारीने सांगतो, आमचं आंदोलन हे शासनाच्या विरोधात नाही। आमचं आंदोलन आहे या साखर लॉबीच्या विरोधात। शासनीय माध्यम आहे, मान्य जिल्हाधिकारी असतील, या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब असतील, यांनी आम्हाला या आंदोलनात सहकार्य करायला पाहिजे। ही भूमिका घेऊन या आंदोलनामध्ये या ठिकाणी बसलेलो आहे। 3550 रुपये कमीत कमी कुठलीही कपात न करता आमच्या ऊसाला या ठिकाणी भाव दिला पाहिजे। कारण ही खोटी एफआरपी दाखवतात। या एफआरपी मध्ये फार मोठी चोरी होते। खोटी एफआरपी दाखवून साखर उतारा चोरणाऱ्या साखर कारखान्यांची पुन्हा ऑडिट करा। एफआरपी मध्ये होणारी चोरी उघड करा, ही आमची प्रमुख मागणी या ठिकाणी। कारण हे एफआरपी मध्ये म्हणजे साखर उतार्यात होणारी जर चोरी थांबली तर आमच्या ऊसाला निश्चितच टनाला 600 ते 700 रुपये वाढल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही। मुख्यमंत्री साहेब, माननीय उपमुख्यमंत्री साहेब, आपल्याला आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री विखे साहेब, या ठिकाणी मी आपणा सर्वांना या ठिकाणी एक विनंती करतो, कायदेशीररित्या गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला RSF प्रमाणे विषय होणे फार गरजेचे होते। RSF म्हणजे साखर सोडून उपपदार्थ निर्मितीतून जे काय साखर कारखान्यांना उत्पन्न मिळालं त्याचा हिशोब या ठिकाणी कुठलाही कारखान्याने आतापर्यंत दिलेला नाही।
शेतकऱ्यांवर साखर कारखानदारांनी संघटितरित्या अन्याय केला आहे। RSF प्रमाणे साखर कारखान्यांनी हिशोब देण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय उपमुख्यमंत्री साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि माननीय जिल्ह्याचे पालक असणारे जिल्हाधिकारी यांना या ठिकाणी मी या मुक्काम आंदोलनाच्या माध्यमातून या अहिल्यानगर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी कळकळीची विनंती करतो। आमच्या दुःख आणि वेदना या ठिकाणी साहेब जाणा आणि शेतकरी खरोखर अडचणीत आहे। जसं कोल्हापूरमध्ये या ठिकाणी आंदोलन तापलंय, सोलापूरमध्ये तापलंय, आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दरवर्षी आम्ही या हंगामपूर्व बैठका घेतो। या बैठकीमध्ये कधी कारखान्याचे चेअरमन लोक या ठिकाणी बैठकीला येत नाही, कुणी कारकून दर्जाचे अधिकारी त्या ठिकाणी पाठवले जातात। शेतकऱ्यांना ऊस घालण्यासाठी कारखाने सुरू झाले, पण भाव कुठल्या कारखान्याचा आजही शेतकऱ्यांना निश्चित कळलेलं नाही। हे निश्चित कळण्यासाठी या ठिकाणी आम्ही मुक्काम आंदोलन केलंय आणि मुक्काम आंदोलन आम्ही आमच्या सोबत आमचं अन्नधान्य घेऊन आलेलो आहे, आमच्या भाकरी घेऊन आलेलो आहे। आम्ही या ठिकाणी आमच्या भाकरी बनवू, या ठिकाणी रस्त्यावर थांबू, या ठिकाणी राहू, परंतु आम्ही हे आंदोलन मुक्काम आंदोलन सोडणार नाही। आणि या माध्यमातून मी अहिल्यानगर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी आवाहन करतो की हे आंदोलन आम्ही सुरू केलंय, ही एक चिंगारी आहे। या ठिकाणी येऊन वनवा पेटवण्याचं काम करा। संविधानिक मार्गाने व्हायना आपण या ठिकाणी आंदोलन करतोय, मुक्काम आंदोलन करतोय। या ठिकाणी या जिल्ह्यातील लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आज या आंदोलनाकडे बघितलं पाहिजे आणि आंदोलनामध्ये येऊन आपली भूमिका, आपली हजेरी या ठिकाणी आंदोलनाला लावली पाहिजे, कारण कोणीतरी एकत्र आलंय एवढी मी आपल्या सर्वाला हात जोडून विनंती करतो। आज माननीय या शिवसेना पक्षाचे प्रमुख, ज्यांनी शिवसेना पक्षाला सुरुवात केली, शिवसेने संघटनेला सुरुवात केली, हिंदू हृदय सम्राट माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची आज या ठिकाणी पुण्यतिथी आहे। आणि आज या पुण्यतिथी दिनी आज अभिमान वाटतो की कुठेतरी आम्ही शेतकरी चळवळीला शिवसेना आणि शिवसेना संघटना, शिवसेना शेतकरी सेना म्हणून आम्ही या ठिकाणी या शेतकऱ्यांचा बुलंद आवाज करण्यासाठी या ठिकाणी सुरुवात केली। वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना या ठिकाणी अभिवादन करतो। धन्यवाद। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।